आता शेतीमध्ये समस्या काय माहिती का, मी लोक व्हरायटीच्या मागे, किडी रोगाच्या मागे, पण लोक मातीच्या पोषणाच्या मागे कोणी आहे का? आम्ही शेतात निघालो का काय घेर आहे, वाटोळं झालं सगळं, पाऊस आला का रडतो, ऊन पडलं का रडतो, थंडी पडली का रडतो. मग तुम्ही हसता कधी? सगळ्यांच्या तोंडातून एकच वाक्य नाही, मजुरीचा प्रॉब्लेम. एकीकडे लोक असे ओरडता का मजुरी मिळत नाही, आणि दुसरीकडे मजुरी परवडत नाही. दोन विरोधी स्टेटमेंट कोण करतो? एकीकडे म्हणतो शेतकऱ्याला पोरगी देत नाही, दुसरीकडे काय म्हणतो शेतीचं काही खरं नाही. एकीकडे गावात विकायला काढली का एक गुंठा सापडत नाही, आणि दुसरीकडे म्हणतो शेती परवडत नाही. हे काय काहीतरी चुकतंय. जर शेतीत परवडत नाही तर शेतीला एवढी महागाई काय? कोणाचे पैसे जे शेतीमध्ये उड्या मारून राहिले? आपल्या शेतीमध्ये पैसा आहे, डिपॉझिट झालेला आहे, पण तो आपल्याला विड्रॉल करता आला. तुमच्या जमिनीत पाणी ते काढायला सुद्धा काय करावं लागतो? विहीर बरं खोदून भागता का येतं पाणी आपण, त्याला काय लावा लागती? बरं पंप लावला नाही त्याला काय लागती? लाईट लागते. पाणी उचललं ते वावरात जाऊन भरावं लागतं. म्हणजे लक्षात घ्या, आपोआप काहीच होत आणि फुकट तर अजिबात होत नाही. मग शेती तुम्ही म्हणाल सर मग गरिबांनी कसं जगायचं? एस सिटी वैदिकच्या पद्धतीने 20 गुंठे शेती करायला 10,000 रुपये खर्च आहे. 10,000 रुपयामध्ये 50,000ची गॅरंटी. फक्त ते 10,000 खर्च करायची मानसिकता नाहीये. ऑर्गॅनिकला काय लागतो? वेळ. पण इथं ऑर्गॅनिकचा काही संबंधच नाहीये. सिटी वैदिक म्हणजे ऑर्गॅनिक नाही. आपलं काय झालं, सब घोडे 12%. मग ते दूर करायची जबाबदारी कोणाची? प्रश्न असा होतो तुमच्या प्रॉब्लेम काय आहे तुमच्या परिसरामध्ये? हे जगत बी नाही आणि हे मरत बी. ज्या दिवशी मरल ना त्या दिवशी मग पार जीव तोडून प्रयत्न करेल. पण हे जगत बी नाही, म्हणजे जगायला आहे तात्पुरतं, पण पार मरत नाही एवढं पण नाही. तुमची शेती जर बदलायची असेल, तुम्हाला पहिलं शोधलं पाहिजे का आपलं जे चाललंय ते चुकतंय काहीतरी. हे काहीतरी बदल केला. बोंडाळी ती कपाशीवर कोकडा येतो, लाल्या येतो, तरी पण दरवर्षी तुम्ही कपास करताची सवय लागली. सीझन आला का पेरा. तुम्ही जसं तो प्रयत्न कायम करता तसं तो सक्सेस करण्याचा प्रयत्न सुद्धा कायम प्रयत्न केला पाहिजे. एकदा फेल जाईल, दोनदा फेल जाईल, तीनदा फेल जाईल, केव्हा तरी सक्सेस होईल. सिटी वैदिक हे तंत्रज्ञान मुळात फार वेगळं आहे. ते ऑर्गॅनिक नाहीये.